नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत बांगडा फ्राय। तर साहित्य पाहून घेऊया। तर आपण इथे अर्धा किलो बांगडा घेतलेला आहे। तर हा स्वच्छ साफ करून धुवून घेतला आपण स्वच्छ। तर आता साहित्य बाकीचं पाहून घेऊया। इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, इथे तांदळाची पेटी घेतली आहे, हे तेल घेतलं आहे, कोथिंबीर, आमसूल भिजवून घेतलेला आहे आपण, इथे लाल तिखट घेतलं आहे, इथे हळद, धना पावडर, मीठ आणि हे एका लिंबाचा रस। तर आपण आता सुरू करूया। आपण मसाला तयार करून घेऊ। इकडे तर मी लाल तिखट घेतलं आहे, तुम्हाला कमी जास्त कसं तिखट लागेल तसं तुम्ही घेऊ शकता। ते हळद घेतलं आहे, धना पावडर, चवीपुरतं मीठ आणि आपण आमसूल हे कुचकरून घ्यायचे आहे। त्याचं पाणी घालायचं आपल्याला ह्याच्यात। आमसूलचं पाणी, लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर, हे मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला। थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण। मसाल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। या चिऱ्यांमध्ये सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत मसाला लागला जातो। मसाला लावून एक 10-15 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत मासे। मी असंच लावून घेते सगळे व्यवस्थित। तर आपल्या माशांना सगळा मसाला लावून झालेला आहे आपला। तर हे 10 मिनिटांसाठी आपण झाकण लावून ठेवून देऊ। चला, तर मसाला लावून आपल्याला 15 मिनिटं झालेले आहेत। तर आपण आता रवा वगैरे लावून घेऊ याला। ताटात आपल्याला रवा घ्यायचा आहे, त्याच्यात तांदळाची पेटी, थोडीशी हळद घालायची, थोडं लाल तिखट, थोडं चवीपुरतं मीठ, हे मिक्स करून घेऊया। एक एक करून आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा रवा।
रवा लावून झालेला आहे आपला. तर आपण आता गॅसवरती पॅन ठेवून देऊ आणि तळून घेऊ. तर आपण गॅस पेटून घेतलेला आहे. पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं ना, त्याच्यावरती लसूण सोडायचं आहे आपल्याला. ठेचून घेतला होता मी लसूण. मग आपल्याला एक एक करून बांगडे सोडून द्यायचे. थोडा गॅस बारीक करून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर सोडू. मासे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. 1-5-7 मिनिटात शिजून जातात. तर असेच करून घेऊ आपण. चला, तर आपला बांगडा तयार झालेला आहे. हा पण असंच आपण काढून घेऊ. तर आता मी पुढे तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते.